तुम्हाला माहित आहे का, शरीरात फक्त 2% पाण्याची कमतरता झाली तरी तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि जर तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्षित केलं तर ती गोष्ट तुमची एक जीवघेणी ठरू शकते. म्हणून मित्रांनो, तुम्ही पाणी व्यवस्थित पिणं गरजेचं आहे. तुम्हाला जर डिहायड्रेशन या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. नमस्कार, मी विकास राठोड, घे उंच भरारी आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग. कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग म्हणजे हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास. मी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कसा कमी करावा याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. तर मित्रांनो, आज आपण डिहायड्रेशन म्हणजे काय, डिहायड्रेशन होण्याचे काय काय कारणीभूत घटक आहेत, डिहायड्रेशन झाल्यावर आपण कसं ओळखायचं, डिहायड्रेशन झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसू शकतात आणि डिहायड्रेशन झाल्यावर काय काय तपासण्या करण्याची गरज आहे, त्या आजारामध्ये करण्यात येणारे उपचार, प्रतिबंधात्मक उपाय आणि डिहायड्रेशन या आजाराचं लवकरात लवकर निदान आणि उपचार केले नाही तर काय काय कॉम्प्लिकेशनला फेस करण्याची वेळ येऊ शकते, अशी सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून दिलेली आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशन या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल. तर मित्रांनो, डिहायड्रेशन म्हणजे लॉस ऑफ बॉडी फ्लुइड्स, म्हणजे जेवढा आपण इनटेक घेत असतो त्या इनटेक पेक्षा जर आउटपुट जास्त होत असेल तर त्याला डिहायड्रेशन असे म्हणतात. मग डिहायड्रेशन होण्यासाठी काय काय कारणीभूत घटक असतात किंवा डिहायड्रेशन झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणं दिसतात, अशी सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, डिहायड्रेशन हा आजार समजून घेण्यापूर्वी पाण्याचं काय महत्त्व आहे हे आपण समजून घेऊयात. आपल्या शरीरामध्ये 60 ते 70% हे प्रमाण हे पाण्याचं असते. पाण्यामुळे आपल्या शरीराचं तापमान मेंटेन राहण्यास मदत होते, आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होत असते, आपल्या शरीरातील डायजेशन ऍब्सॉर्प्शन प्रोसेस पाण्यामुळे व्यवस्थित चालत असते, आपल्या ब्रेनचं फंक्शन व्यवस्थित होत असतं, आपली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम व्यवस्थित काम करत असते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित काम करत असतं. म्हणून पाणी हे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जर आपल्या शरीरातील 2% पाण्याचं प्रमाण जर लॉस झालेलं असेल तर आपल्याला डिहायड्रेशन ही कंडिशन येऊ शकते. म्हणून आज आपण डिहायड्रेशन या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहितच आहे, सध्याला समर सीझन चालू आहे, उन्हाळा चालू आहे, तापमानाचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन आपण डिहायड्रेशन मध्ये जाऊ शकतो. म्हणून डिहायड्रेशन हे किती महत्त्वाचं आहे, हा आजार किती महत्त्वाचा आहे किंवा सिच्युएशन किती महत्त्वाची आहे, या व्हिडिओमधून तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समजणार आहे. तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊयात डिहायड्रेशन होण्यासाठी काय काय कारणीभूत घटक आहेत ते आपण पाहूयात. जर आपण 3 ते 4 लिटर पाणी पित नसाल तर आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकते. आता सध्याला उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते. टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपल्या शरीराचं तापमान वाढू शकतं आणि त्यामुळे आपल्याला पाण्याची कमतरता होऊ शकते आणि डिहायड्रेशन मध्ये आपण जाऊ शकतो. आणि जर आपल्याला तापमान वाढलेलं असेल, ताप आलेला असेल, फिवर आलेला असेल तर आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण आणखीन कमी होऊ शकतं आणि आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं. जर तुम्हाला उलटी, जुलाब, घाम येत असेल, ताप येत असेल, या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असतं आणि आपण डिहायड्रेशन मध्ये जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या शरीरामधील 2% जरी पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असेल तर आपल्या मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि आपण बेशुद्ध पडू शकतो किंवा आपण सिव्हिअर कंडिशन मध्ये जाऊ शकतो. म्हणून आपण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण आपण घेतलं पाहिजे, जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे, वेगवेगळ्या फळांचा ज्यूस पिलं पाहिजे आणि आपल्या शरीराचं तापमान कसं मेंटेन राहील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात डिहायड्रेशन होण्यासाठी कुठल्या ग्रुपला जास्त धोका आहे ते आता आपण पाहूयात. लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती किंवा वर्कर्स, बाहेर जाऊन काम करणारे व्यक्ती, ऍथलेट्स, प्रोफेशनल ऍथलेट्सना जास्त पाण्याची गरज असते. ते रेग्युलर एक्सरसाइज करत असल्यामुळे किंवा रेग्युलर वर्कआउट करत असल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि ऍथलेट्स लोक डिहायड्रेशन मध्ये जाण्याचा जास्त धोका असू शकतो. त्यासोबतच प्रेग्नंट महिलांना जास्त धोका असू शकतो. म्हणून अशा व्यक्तीने जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे, जास्त प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान मेंटेन राहील आणि डिहायड्रेशन होण्यापासून प्रतिबंध केला जाईल. तर मित्रांनो, डिहायड्रेशनचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे माइल्ड डिहायड्रेशन, सेकंड वन इज मॉडरेट डिहायड्रेशन आणि थर्ड वन इज सिव्हिअर डिहायड्रेशन. वेगवेगळ्या प्रकारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह लक्षणे दिसून येऊ शकतात. ज्या लोकांना माइल्ड डिहायड्रेशन आहे अशा व्यक्तींना खूप तहान लागते, त्यांच्या तोंडाला कोरड पडते, त्यांना खूप थकवा आणि अशक्तपणा येऊ लागतो. ज्या व्यक्तींना मॉडरेट डिहायड्रेशन आहे अशा व्यक्तीचे डार्क कलर युरिन येत असते, त्यांना खूप चक्कर येते, त्यांची हृदयाची गती खूप फास्ट होत असते. जर अशा प्रकारचे चिन्ह लक्षण जर आपल्याला कोणाला दिसत असेल तर लगेचच जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित उपचार करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींना सिव्हिअर डिहायड्रेशन झालेलं आहे अशी व्यक्ती कन्फ्युजन मध्ये जाऊ शकते, म्हणजे गोंधळलेल्या अवस्थेत जात असते, त्यांचं ब्लड प्रेशर खूप कमी होऊन जातं,
ते कन्फ्युजन मध्ये जातात, त्यासोबतच अनकॉन्शियस होऊ शकतात किंवा बेशुद्ध अवस्थेमध्ये जाऊ शकतात. म्हणून मित्रांनो, सिव्हिअर कंडिशन मध्ये जाण्याच्या अगोदरच आपण हा आजार ओळखणं गरजेचं आहे किंवा या आजाराला कसं प्रतिबंध करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन झालेलं असेल तर अशा बाळांमध्ये त्यांचे डोळे खोल जातात, तोंडाला कोरड पडते किंवा डोळ्यातून अश्रू न येणे अशा प्रकारची चिन्ह लक्षणे दिसून येऊ शकतात. म्हणून मित्रांनो, या आजाराचं लवकरात लवकर नियंत्रण आणणे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा या आजाराला प्रतिबंध करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, डिहायड्रेशन या आजाराचं लवकरात लवकर निदान आणि उपचार नाही केले तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात हे आता आपण पाहूयात. जर एखाद्या व्यक्तीला किंवा लहान बाळाला, वयोवृद्ध व्यक्तीला किंवा गर्भवती मातेला जर डिहायड्रेशन झालेलं असेल तर अशी व्यक्तीचं किडनी फेल होऊ शकते किंवा अशी व्यक्ती हायपोव्हॉलेमिक शॉक मध्ये जाऊ शकते. त्यासोबत डिहायड्रेशनचं व्यवस्थित उपचार नाही केले तर हीट स्ट्रोक किंवा उष्माघात आजार होऊ शकतो. म्हणून डिहायड्रेशनचं योग्य वेळी नियंत्रण किंवा उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हीट स्ट्रोक किंवा उष्माघात या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या घे उंच भरारी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि उष्माघात या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, आता आपण पाहूया डिहायड्रेशन या आजाराचं निदान कसं करतात किंवा या आजारामध्ये काय काय तपासण्या करण्याची गरज असते ते आता आपण पाहूयात. या आजाराचं निदान करण्यासाठी हिस्ट्री कलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. कुठल्या व्यक्तीला जर डिहायड्रेशन झालेलं असेल तर त्यांना कधीपासून जुलाब होत आहे का, उलटी होत आहे का, कुठला आजार आहे का, उन्हात कधी काम केलेलं आहे का किंवा तुम्ही पाणी कधीपासून पिलेलं आहे, किती प्रमाणात पाणी पिलेलं आहे, अशा प्रकारची हिस्ट्री घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासोबतच डिहायड्रेशन झालेल्या व्यक्तीचं हेड टू फूट फिजिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं असतं. सोबतच ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट करून या आजाराचं रोग निदान करण्यात येतं. तर मित्रांनो, आता आपण पाहूया डिहायड्रेशन हा आजार झाल्यावर काय काय उपचार करण्याची गरज असते. त्यापूर्वी डिहायड्रेशन कुठल्या प्रकारचं आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे किंवा सिव्हिअर आहे, त्यानुसार उपचाराची पद्धत ठरत असते. जर आपल्याला माइल्ड डिहायड्रेशन झालेलं असेल तर अशा व्यक्तींना पाण्याचं प्रमाण जास्त देणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे जास्त पाणी पिण्यास देणं, त्यासोबतच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन देणं आणि आराम आणि विश्रांती अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारची जर आपण काळजी घेतली तर माइल्ड डिहायड्रेशन लवकरात लवकर बरा होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला सिव्हिअर डिहायड्रेशन झालेलं असेल तर अशा व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर नेऊन आयव्ही फ्लुइड्स लावणं गरजेचं असतं. सलाईन लावल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढू शकतं किंवा त्यांचं टेम्परेचर कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणून लवकरात लवकर हॉस्पिटलाइज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर त्या व्यक्तीने उलटी जुलाब झालेला असेल तर अँटीबायोटिक थेरपी देणं आणि आयव्ही फ्लुइड्स अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासोबतच जर त्यांना ऑक्सिजनची गरज असेल तर ऑक्सिजन लावणं अतिशय महत्त्वाचं असतं. जर आपल्याला जुलाब उलटी होत असेल तर आपल्या शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर जात असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरातील फ्लुइड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स होऊ शकतात. त्यामुळे आपण ORS पिणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्या घरामध्ये ORS अवेलेबल नसेल तर 1 लिटर पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि मूठभर साखर टाकून ते मिक्स करून पिणं अतिशय महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुमच्या शरीरातील फ्लुइड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स व्यवस्थित होतील, बॅलन्स होतील आणि तुम्हाला चक्कर येणार नाही किंवा तुम्ही कन्फ्युजन मध्ये जाणार नाही किंवा बेशुद्ध अवस्थेमध्ये जाणार नाही. म्हणून अशा प्रकारची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर डिहायड्रेशन आजार झालेला असेल किंवा ती व्यक्ती डिहायड्रेशन मध्ये जर गेलेली असेल तर घरगुती काय काय उपाय करू शकतो ते आता आपण पाहूयात. जर एखादे लहान मुलं असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा प्रेग्नेंट वुमन असेल, अशा व्यक्तींना जर डिहायड्रेशन झालेलं असेल तर अशा व्यक्तींना घरगुती नारळ पाणी देणं गरजेचं आहे. त्यासोबतच लिंबू पाणी किंवा ताक देऊन त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण आपण मेंटेन ठेवू शकतो किंवा तो आजार किंवा डिहायड्रेशन सिव्हिअर कंडिशन मध्ये जाण्यापासून आपण टाळू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूया डिहायड्रेशनला आपण कसं टाळू शकतो किंवा डिहायड्रेशनचं कसं प्रतिबंध करू शकतो. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आपण 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. सध्याला तापमान खूप जास्त आहे, समर सीझन चालू असल्यामुळे 3 ते 4 लिटर पेक्षा जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. बाहेर उन्हामध्ये फिरू नये किंवा जर आपण शेतात काम करत असाल, स्टँडिंग ड्युटी करत असाल किंवा जर प्रोफेशनल ॲथलीट्स असाल तर तुम्ही 3 ते 4 लिटर पेक्षा जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या फळांचा ज्यूस पिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातील फ्लुइड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन राहतील आणि तुमच्या शरीराचं तापमान कसं मेंटेन राहील म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून हायड्रेटिंग फूड्स आपण वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे. आजकाल उन्हाचे दिवस चालू असल्यामुळे आपल्या शरीराचं तापमान कमी होऊ शकते किंवा पाण्याची कमतरता होऊ शकते. त्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिणं, त्यासोबतच वेगवेगळ्या फळांचा ज्यूस पिणं गरजेचं आहे. फळांमध्ये टरबूज, खरबूज, काकडी किंवा संत्रा यांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातील तापमान व्यवस्थित राहील आणि फ्लुइड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स होणार नाही. म्हणून अशा प्रकारचे फळं कंझ्युम करणं अतिशय महत्त्वाचं असतं. जर आपल्याला खूप उलटी जुलाब झालेला असेल, ताप येत असेल किंवा युरिनचं प्रमाण खूप कमी झालेलं असेल किंवा बंद झालेलं असेल तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन व्यवस्थित उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. तर मित्रांनो, सध्याला समर सीझन चालू आहे, खूप जास्त प्रमाणात टेम्परेचर आहे.
त्याच्यामुळे थंड वातावरणात राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. उन्हामध्ये जास्त फिरू नये किंवा जर उन्हात फिरत असाल तर छत्री वापरणं किंवा टोपी वापरणं अतिशय गरजेचं आहे. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या फळांचा ज्यूस पिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपण डिहायड्रेशन या आजाराला पण प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, अशाच विविध आजारांबद्दल, आरोग्याबद्दल, फिटनेस रिलेटेड, नैसर्गिकरित्या वजन कसं कमी करावं अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या घे उंच भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.